नमस्कार. आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे अंडकोशांचा कॅन्सर. गर्भपिशवीच्या बाजूला दोन अगदी बदामाच्या आकाराच्या आणि साईजच्या छोट्याशा ओव्हरीज असतात. ह्यांचं एक खूप महत्त्वाचं काम असतं. त्याच्यातनं हॉर्मोन्स येत राहतात, त्याच्यामुळे आपली पाळी नियंत्रित राहते आणि त्याच्यामधनं शिवाय गर्भधारणेसाठी अंडी तयार होतात. हा ओव्हरी जी असते याच्यामध्ये विविध पद्धतीच्या पेशी असतात आणि ह्या विविध पद्धतीच्या पेशी विविध पद्धतीचे सिस्ट आणि कॅन्सर्स यांच्या उत्पत्तीचे कारण ठरू शकतात. प्रॉब्लेम असा आहे की हा कॅन्सर खूप वेळा उशिरा लक्षात येतो आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये एस्पेशली, कारण काही लक्षणं असतात जसं पोट फुगणे किंवा अपचन होणे, सतत ॲसिडिटी होणे किंवा पाळीतली अनियमितता किंवा तुम्हाला शौचाला त्रास होणे, लघवीला त्रास होणे, छोटे मोठे त्रास जरी असतील आणि सगळं जरी आपलं व्यवस्थित असलं तरी एकदा तपासून घेणं खूप गरजेचं आहे. साधारण 40शी नंतर याचं प्रमाण वाढताना दिसतं आणि त्याच्यामुळे 40-45ला आपण इंटरनल सोनोग्राफी करून घेणं, डॉक्टरांकडनं तपासणी करणं आणि समजा काही फॅमिली हिस्ट्री असेल, कोणाला आपल्याकडे अंडकोशाचा कॅन्सर असेल, आपण खूप जास्त लठ्ठ असू किंवा कोलॉनचा कॅन्सर असेल, PCOD, हायपोथायरॉइडिझम असे आजार असतील तर नक्कीच तपासणी करणं गरजेचं आहे. कारण जर अगोदरच्या स्टेजमध्ये हा कॅन्सर कळाला तर तो बऱ्याच वेळेला कम्प्लिटली रिझॉल्व्ह करता येतो. त्याच्यामुळे आमची प्रॉब्लेम डॉक्टर म्हणून कोंडी अशी होते की बऱ्याच वेळेला हा कॅन्सर जेव्हा डायग्नोज होतो तेव्हा पेशंट स्टेज 2च्या बियॉन्डचा असतो, ज्या वेळेला मग आपल्याला खूप अवघड ऑपरेशनं आणि त्याच्यानंतरची ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर नक्की लक्षात ठेवा, जागृत व्हा. लक्षात ठेवा की ओव्हरी ही एक खूप महत्त्वाची आपली ऑर्गन आहे आणि त्याच्या स्क्रीनिंगसाठी आपण वयाच्या 40शी नंतर कमीत कमी 5 वर्षातनं एकदा तरी सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. नमस्कार. डॉक्टर गिरिजा वाघ, भारती विद्यापीठ हॉस्पिटल इथली स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागाची मी प्रमुख आहे. थँक्यू.